श्री फिरोज पठाण, श्री फिरोज पठाण। श्री संतोष पवार हे क्रीडांगण क्रमांक 2 वरती लाईन वर होऊन काम पाहणार आहे। श्री बापू शिंदे आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती लाईन वर होऊन काम पाहायचे। सिद्धिविनायक ॲग्रो विभाग गोविबाग, सिद्धिविनायक ॲग्रो विभाग गोविबाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी गोविबाग क्रीडांगण क्रमांक 2 साठी करायचे। चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी सिद्धिविनायक ॲग्रो विभाग गोविबाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी गोविबाग या 2 संघांदरम्यान सामना खेळवण्यात येणार आहे। हनुमान मंडळ पाचगणी विभाग आणि वाकडेश्वर कबड्डी संघ राष्ट्रीय विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी करायचे। हनुमान मंडळ पाचगणी विभाग आणि वाकडेश्वर कबड्डी संघ राष्ट्रीय विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार करायचे। पलीकडे व्यासपीठ हे राज्यस्तरीय पंचांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण कोणी त्या व्यासपीठावरती बसायचं नाही। जिल्हास्तरीय व्यासपीठावरती आपण सर्वांनी बसायचे आणि प्रेक्षकांनी प्रेक्षक गॅलरीचा वापर करायचा आहे बसण्यासाठी, सामना पाहण्यासाठी। राज्यस्तरीय व्यासपीठ कृपया खाली करा। या ठिकाणी राज्यस्तरीय पंच बसणार आहेत। पंचांसाठी हे व्यासपीठ राखीव ठेवलेलं आहे।
श्री वन्ने कृपया व्यासपीठाकडे येथे पलीकडील व्यासपीठ हे राज्यस्तरीय पंचांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। या व्यासपीठावरती कोणी बसायचं नाही। राज्यस्तरीय व्यासपीठावरती कोणीही बसायचं नाही। हे पंचांसाठी राखीव आहे। सर
हनुमान मंडळ पाचरी विभाग आणि वाकडेश्वर कबड्डी संघ विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी करायचे। त्याचप्रमाणे सिद्धिविनायक ॲग्रो विरार विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचरी विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी करायचे। दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले दोन्ही संघ खेळण्यासाठी तयार ठेवायचे। सिद्धिविनायक ॲग्रो विरार विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचरी विभाग इथे ये ना थोडा। शाहू क्रीडा मंडळ पाचरी विभाग आपला समोरील संघ क्रीडांगणावरती उपस्थित आहे। आपण आपला संघ क्रीडांगणावरती घेऊन चला। थोड्या वेळामध्ये राज्यस्तरीय महिला विभागातील कबड्डी स्पर्धांचा उद्घाटन सोहळा हा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि काही कालावधीनंतर राज्यस्तरीय पुरुष विभागातील स्पर्धेस सुरुवात होणार आहे। सुप्रभातम। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पाचजणी व्यायाम मंडळ पाचजणी यांच्या संयुक्त विद्यमानं आणि मान्यतेनं राज्यस्तरीय पुरुष व्यवसायिक गट आणि महिला खुलागट या कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे। आणि त्या दृष्टीने महिलांच्या 2 संघांना पहिला पुकार देतो आहोत। शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर विरुद्ध होतकरू क्रीडा मंडळ ठाणे। शिवशक्ती महिला आणि होतकरू ठाणे या दोन्ही संघांनी तयार करायचं आहे। पुरुष इन्कम टॅक्स आणि सेंट्रल बँक इन्कम टॅक्स पुणे आणि सेंट्रल बँक मुंबई शहर या दोन्ही सगळे तयार झाले। मंडळी थोड्या वेळामध्ये राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचा भव्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो। या उद्घाटन सोहळा
माननीय श्री प्रभाकरजी गाडगे माजी आमदार, त्याचप्रमाणे माननीय श्री ज्ञानेश्वर खिलारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, माननीय श्री नितीन काका पाटील चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, माननीय सौ तेजस्विनी पाटील तहसीलदार महाबळेश्वर तालुका आणि माननीय सौ आदिती गोरड्या बिल्डिंग हायस्कूल पाचगणी यांच्या हस्ते संपन्न होत असून या कार्यक्रमात माननीय श्री प्रदीप विदाते माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा हे उपस्थित राहणार आहेत। आपल्या सर्वांना या उद्घाटन सोहळ्याकरता स्नेह निमंत्रित करण्यात येत आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्रीडांगण नंबर 3 वरती जो सामना चालू आहे यामध्ये KSK हा जो संघ आहे तो खरंतर आपल्या महाबळेश्वर तालुक्यातील कोयना चौशी कांदाटी विभागातील ही सर्व मुलं मुंबई सारख्या ठिकाणी स्थायिक होऊन त्या ठिकाणी जो आपला कोयना चौशी कांदाटी जो विभाग येतो त्या विभागातील ही सर्व मुलं आहेत। मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभास्ते हा उद्घाटन सोहळा उपस्थित होणार आहे ते आपल्या सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय प्रभाकरजी गाडगे साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी साहेब, महाबळेश्वरच्या तहसीलदार सौ तेजस्विनी पाटील मॅडम या ठिकाणी त्यांच्या समवेत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रतिभाना विधाते असे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या माहितीसाठी आपल्या पाचगणी आणि पाचगणी परिसरातील
ज्या महिला जवळजवळ 20-25-50 वर्षापूर्वी ज्या महिलांनी या क्रीडांगणावरती कबड्डी खेळलेल्या आहेत त्या सर्व ज्येष्ठ महिलांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं त्यांना सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे। महिलांच्या दोन्ही संघांना पहिला पुरस्कार झालेला आहे। शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर विरुद्ध होतकरू क्रीडा मंडळ ठाणे दोन्ही संघांनी तयार करायचे आहे। पुरुष गटामध्ये इन्कम टॅक्स विरुद्ध सेंट्रल बँक या पुरुष गटाच्या दोन्ही संघांना पहिला पुरस्कार झालेला आहे। इन्कम टॅक्स आणि सेंट्रल बँक पुरुष विभाग आपण काय इन्कम टॅक्स पुणे आणि सेंट्रल बँक मुंबई शहर महिलांना होतकरू आणि शिवशक्ती आपण काय करायचंय। थोडे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्यांनी प्रवेश अर्ज दिलेला नाहीये त्यांनी या ठिकाणी प्रवेश अर्ज आणून द्यायचे आहे अन्यथा आपल्याला खेळायला मिळणार नाही। इथे येऊन घ्या। जे संघ या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व संघांनी आपले प्रवेश अर्ज या ठिकाणी या स्पर्धेचे निरीक्षक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची नियुक्ती केलेली आहे ते सूर्यकांत ठाकूर यांच्याकडे जाऊन करायचे आहे अन्यथा आपल्याला स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही याची मोबाईल होऊन घ्या। क्रीडांगण नंबर 3 वरील सामना सुरू करायचा आहे। क्रीडांगण नंबर 3 वरील सामना सुरू करायचा आहे। क्रीडांगण काका विषय क्रीडांगण नंबर 3 वरील सामना सुरू करा। क्रीडांगण नंबर या ठिकाणी 2 वरील सामना संपल्यानंतर या ठिकाणी क्रीडांगण समितीला एक विनंती राहणार आहे या ठिकाणी महिलांसाठी ग्राउंड तयार करून घ्यायचंय। क्रीडांगण नंबर 2 वरील सामना संपल्यानंतर या ठिकाणी क्रीडांगण समितीला विनंती राहणार आहे की आपण हे ग्राउंड तयार करून घ्यायचंय। क्रीडांगण नंबर 1 वरचा सामना संपल्यानंतर या ठिकाणी राज्यस्तरीय पुरुष गटाचे सामने त्या ठिकाणी होणार आहेत। क्रीडांगण नंबर 2 वरती महिला गटाच्या सामन्याला सुरुवात होणार आहे आणि क्रीडांगण नंबर 3 वरती या ठिकाणी 65 किलो वजन गटाचे सामने सुरू राहणार आहेत। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची। आजचं सत्र आपल्याला वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्व जिल्हास्तरीय असतील राज्यस्तरीय असतील या संघांनी सहकार्य करायचे। आपल्याला दिलेल्या पुकाराच्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी हजर राहायचे की जेणेकरून या ठिकाणी आम्हाला स्पर्धा आपल्या वेळेत पार पाडता येतील। त्या ठिकाणी 65 किलो वजन गटातील KSK संघ जावली व वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी या 2 संघांमध्ये सामना झाला। या सामन्यामध्ये वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी हा संघ 2 गुणांनी विजयी झालेला आहे। फक्त क्रीडांगण नंबर 3 वरील सामना सुरू करायचा थोडं जरा फास्ट घ्यावं लागणार आहे आपल्याला कारण अजून सामने बरेच आहेत। आपल्याला 65 किलोचं सूत्र आज आपल्याला संपवायचं आपण ठरवतोय त्यामुळं
या स्पर्धा वेळेत पार पडण्याच्या दृष्टीनं खरं क्रीडांगणावरती असणाऱ्या सर्व उपस्थित सरपंच लाईव्ह सगळ्यांचं सहकार्य पुढे अपेक्षित राहणारी याची नोंद घ्यायची आहे.